फ्रीवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. देशामध्ये गेल्या 10 वर्षापासून अनेक प्रकारच्या घटना सामाजिक आणि राजकीय परिघामध्ये घडतात. त्या सांस्कृतिक परिघातही आता मोठ्या प्रमाणात घडायला लागल्या आणि सांस्कृतिक आणि धार्मिक अंग याच्यामध्ये फार कमी अंतर असतं आणि म्हणून सांस्कृतिक अंगाच्या बाजूने जेव्हा काही गोष्टी जातात तेव्हा त्या धर्माच्या बाजूनेही मोठ्या प्रमाणात जातात. आणि म्हणून भारतामधल्या संसदीय लोकशाहीला गेल्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं एक आक्रसन करायला लागलेले आहेत किंवा त्याचं आकुंचन होत आहे, तर या आकुंचनामागे इथल्या सांस्कृतिक अजेंड्याचा काही भाग आहे का आणि त्या सांस्कृतिक अजेंड्याला रेटणारा धार्मिक आणखी काही भाग आहे का? तर भारतीय संसद ही लोकशाहीचं प्रतीक आहे, लोकशाहीचं सभागृह आहे आणि लोकशाहीचं ते पूर्णपणे एक मोठं सर्व केंद्रित असं केंद्र आहे. मात्र या संसदेमध्ये संसद हे नाव लोकशाहीशी निगडीत असताना आता धर्मातही संसद हे नाव घ्यायला लागलेले आहेत आणि मग धर्म संसद ही एक नवी संकल्पना, अर्थात तशी ती लोकशाही प्रक्रियेनंतर आहे, फार जुनी म्हणता येणार नाही, ती नवी संकल्पना आहे. आणि या संकल्पनेचा नेमका अर्थ काय आहे, यामागचं नेमका उद्देश काय आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण सांस्कृतिक आणि धार्मिक अंगाने आणि वैचारिक अंगाने ज्यांनी सखोल असं कार्य या महाराष्ट्रामध्ये गेली 40 वर्ष सातत्यानं केलेलं आहे असे प्राध्यापक श्रावण देवरे आज आपल्या सोबत आहेत. सर, आपलं पुन्हा एकदा थ्रीवेज मीडियामध्ये मी स्वागत करतो. सर, म्हणजे हा जो वसंत पंचमी को आएगा हिंदू राष्ट्र का संविधान, ही जी गोष्ट आपण पाहतायत पडद्यावर आणि ही प्रत्यक्ष बातमी अमर उजालाची जी श्रावण देवरे सरांनीच आमच्याकडे पाठवलेली देखील आहे, तर हे सगळं आपण जे पाहतोय सर, ह्या धर्मसंसद ही संकल्पना नेमकं याचा अर्थ काय आहे आणि उद्देश काय आहे? सर्वप्रथम एक प्राथमिक संदर्भात यावर काय आपल्याला सांगता येईल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये धर्मनिरपेक्षतावर जोर दिलेला आहे. त्याला आपण वेगळ्या भाषेत त्याला सर्व धर्म समभाव पण म्हणू शकतो. कारण सर्व धर्मांना त्यांच्या धार्मिक पद्धतीनुसार स्वातंत्र्य देणं, परंतु इतर धर्मांवर त्याचं अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेऊन मग त्या धर्माला त्या धार्मिक लोकांना त्यांच्या धर्माप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य. म्हणजे उदाहरणार्थ मुसलमान लोकांना शर्यतच्या नियमाप्रमाणे काही परंपरा पाळता येतील, परंतु सर्वच परंपरा नाही पाळता येणार. कारण शर्यतमध्ये अशा काही परंपरा आहेत किंवा असे काही नियम आहेत, अटी आहेत की जेणेकरून ते दुसऱ्या धर्मांवर अतिक्रमण करणारा ठरेल, म्हणून त्याला मान्यता नाही. मात्र धर्म हा आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या धार्मिक प्रार्थनास्थळापुरता मर्यादित अशा प्रकारचा धर्म तुम्ही पालन करू शकता की ज्याच्यामुळे इतर धर्मियांना त्याचा त्रास होणार नाही किंवा तुमच्या धर्मातील लोकांचंही स्वातंत्र्य हिरावलं जाणार नाही याची काळजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली. आणि त्या पद्धतीने बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये सर्व धर्मांना मर्यादित स्वातंत्र्य देण्याची तरतूद घटनेमध्ये केलेली आहे. आता एकूण भारतीय संविधानाचा एकूण आशय जर बघितला तर धर्माला सार्वजनिक जीवनामध्ये कोणतंही महत्व नाही आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या धर्माच्या परंपरा किंवा उत्सव साजरे करताना जर तुम्ही लोकांचे रस्ते आडवे करायला लागलेत, म्हणजे अडवायला लागलेत आणि लोकांना जर रहदारीचा जर त्रास व्हायला लागला तर तशा पद्धतीला बंदी आणली पाहिजे. संविधानानुसार जर आज आपण मान्यता घेतली तर संविधानानुसार गणेश उत्सवमध्ये 10 दिवस रस्ते अडवले जातात किंवा दर शुक्रवारी नमाज पडताना मुस्लिम समाजाचे लोक रस्त्यावर नमाज पडतात आणि त्यामुळे रस्त्याची रहदारी अडथळा येते. तर अशा प्रकारचे जे काही सण उत्सव आहेत ते त्यांना सार्वजनिक जीवनामध्ये
महत्व देऊ नये असं आपल्याला संविधानाच्या एकूण आशयामध्ये दिसतं. परंतु आता भारतामध्ये अशा प्रकारची लोकशाही आहे की जेणेकरून वोट बँकेवर चालणारी लोकशाही आहे. त्यामुळे सर्वात जास्त संख्या असलेले जे काही धर्म आहेत, आता हिंदू असतील, मुस्लिम असतील, या मोठ्या संख्या असलेल्या धर्मांनी आपलं धार्मिक स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी संविधान बाजूला ठेवलेलं आहे. म्हणजे भर रस्त्यामध्ये मंडप उभे करणे, रहदारीला अडथळा आणणे, मोठमोठ्याने 10-10 दिवस डीजे लावणे जेणेकरून आवाजाचं प्रदूषण होईल किंवा एकूणच पर्यावरणाचं नुकसान होईल आणि जनतेला त्रास होईल, लोकांना त्रास होईल, अशा पद्धतीचं वागणं हिंदू धर्मियांकडनं पण होतं, मुस्लिम धर्मियांकडनं पण होतं. परंतु जे खरोखर लोकशाहीवादी जे धर्म आहेत, म्हणजे उदाहरणार्थ ख्रिस्ती धर्म, हे तुम्हाला कधी तुम्हाला असं दिसणार नाही की ख्रिस्ती धर्माच्या लोकांनी भर चौकामध्ये, भर रस्त्यावर काहीतरी कार्यक्रम आयोजित केला आहे धार्मिक आणि त्याच्यामुळे लोकांना त्रास होतोय. म्हणजे याचा अर्थ असा आहे का की बा समजा हिंदू मुस्लिम यांची संख्या अधिक असल्यामुळे ते अशा पद्धतीनं व्यक्त होतात आणि ख्रिश्चनांची संख्या कमी असल्यामुळे ते अशा पद्धतीनं व्यक्त होत नाही, म्हणजे हा संख्याबळाचा भाग त्याच्यामध्ये मुख्य कारण आहे का, नेमकं काय? नाही नाही नाही, अत्यंत अत्यंत तुम्ही चुकीचा मुद्दा मांडला आहे. हे बघा, संख्येचाही प्रश्न दुय्यम झाला जेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं, ख्रिश्चनांचं राज्य होतं. त्यामुळे ब्रिटिश राज्यकर्त्यांनी जर ठरवलं असतं की ख्रिस्ती धर्माच्या लोकांनी भर रस्त्यात, भर चौकात आपल्या धर्माच्या परंपरा पाळा, तर त्याला कोणी आणू शकलं नसतं. म्हणजे संख्या हा एवढा भाग मर्यादित नाही आहे. ज्याची सत्ता असते किंवा जो सत्तेच्या जवळपास असतो वोट बँकेच्या आधारे, तर असे जे संख्या मोठी असलेले धर्म किंवा सत्तेमध्ये बसलेले धर्म हे दादागिरी करत असतात आणि लोकांना त्रास देऊन आपलं धार्मिक स्वातंत्र्य स्वैराचाराप्रमाणे उपभोगत असतात. आता भारतामध्ये हे मुख्य 2 धर्म आहेत. संख्या त्यांची जास्त असल्यामुळे आणि त्यांची वोट बँक मजबूत असल्यामुळे, म्हणजे ते सत्तेच्या जवळपास असल्यामुळे, वोट बँक मजबूत असल्यामुळे. पण सध्या म्हणजे गेल्या 10 वर्षात आपण हे कसं म्हणू शकतो की मुस्लिम समुदाय हा सत्तेच्या जवळ आहे, जेव्हा की भारतीय जनता पक्ष त्यांना साधं तिकीटही देत नाही त्यांच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये, तर आपण ते सत्तेच्या जवळ आहेत हे कसं म्हणू शकतो? नाही सर, हे बघा, जोपर्यंत काँग्रेसचं राज्य होतं आणि काँग्रेसची मुख्य वोट बँक मुस्लिम आणि दलित होती, त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणं असो आजही, किंवा मुस्लिमांची काही नमाज पढण्यासारखे परंपरा किंवा उरूस हे भर चौकात, भर रस्त्यात मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या राज्यात निघत होते. आता भाजपला आपली हिंदू आयडेंटिटी मजबूत करायची असल्यामुळे जेवढा त्रास मुस्लिमांना देता येईल तेवढा त्रास जास्तीत जास्त देऊन बघा, त्यांचं भोंगा वाजवण्याचं जे आहे त्याच्यावर मर्यादा आणली की नाही बीजेपीने, राज ठाकरेच्या माध्यमातून. तर अशा प्रकारे मुस्लिम सत्तेच्या त्याच्यामुळे शिर्डी सारख्या संस्थानांमधल्या आरत्याही बंद झाल्या ना, ज्या खूप कर्कश आवाजात सकाळी होत होत्या, त्यांच्यावरही त्याचा परिणाम झालाच की नाही? नाही काय, हे बघा, गणपती उत्सव तुम्ही बंद करू शकता का 10 दिवस चौकामधला? नाही बंद करू शकत. शिर्डी के साईबाबा हे एक उदाहरण झालं सांगण्यासाठी, नमुना उदाहरण म्हणून. परंतु सगळ्याच मंदिरांमध्ये हे काही पाळलं जातं असं नाहीये. मोठमोठ्या मंदिरांमध्ये सुद्धा वायू प्रदूषण होतं आणि एकूणच हवामानाचंही प्रदूषण होतं. तिथे तुम्ही बघत असाल, मोठमोठ्या ज्या जत्रा भरतात तिथे किती प्रदूषण असतं, किती अस्वच्छता असते, नद्यांमधलं पाणी किती गढूळ असतं आणि अशा घाण पाण्यामध्ये तुम्ही आता कुंभमेळा पण बघत असाल की अत्यंत घाण पाण्यामध्ये, ज्याच्यामध्ये अनेक मोठमोठ्या राष्ट्रीय कंपन्यांनी आपली सगळी घाण रसायनं वगैरे त्या गंगा नदीमध्ये, यमुना नदीमध्ये टाकलेले असताना लोक मोठ्या प्रमाणामध्ये, इकडे गोदावरी सुद्धा नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्या घाण पाण्यामध्ये पुन्हा आणखी आपली घाण टाकत असतात आणि प्रदूषण करत असतात. तर या गोष्टींना भारतीय संविधानामध्ये अजिबात स्थान नाही. परंतु संख्येच्या आधारे, सत्तेच्या आधारे, वोट बँकेच्या आधारे हिंदू धर्माचे लोक आणि मुस्लिम धर्माचे लोक अशा प्रकारे घटनेने दिलेलं धार्मिक स्वातंत्र्य स्वैराचाराप्रमाणे उपभोगत असतात. आता
त्याची त्याची मर्यादा वाढली आहे. त्याची म्हणजे अमर्याद, आता ते अमर्यादकडे चाललेले आहेत. म्हणजे तुम्ही जे स्क्रीनवर जी बातमी दाखवली ती 25 जानेवारी 2025 रोजी जी बातमी अमर उजाला, आता अमर उजाला हे फार मोठं दैनिक आहे आणि त्याला हिंदी पट्ट्यामध्ये फार मोठी मान्यता आहे. जसं महाराष्ट्रामध्ये लोकसत्ता महाराष्ट्राला मान्यता आहे, तशी मान्यता अमर उजाला या मोठ्या दैनिकाला हिंदी बेल्टमध्ये आहे. आणि त्यामुळे या दैनिकात छापून आलेली बातमी ही फार गंभीरपणे लोकही घेत असतात आणि शासनही घेत असतात. आता पूर्ण पानभर ही बातमी छापलेली आहे. कुठेतरी कोपऱ्यामध्ये चौकटमध्ये छापली आहे किंवा कुठेतरी चारोळीमध्ये छापली असं नाहीये. ही बातमी पूर्ण पानभर दिलेली, पूर्ण अख्खा एक पान अमर उजालाने या बातमीसाठी खर्च केलेली आहे. त्याच्यामध्ये फोटो दाखवलेले आहेत. म्हणजे हिंदू हिंदू राष्ट्राचं संविधान बनवलेलं आहे आणि 3 लोक ते त्याचं उद्घाटन करतायत. असाही एक फोटो तुम्ही दाखवू शकता. मी पाठवलेला आहे तुम्हाला तो फोटो अमर उजाला मधला. तर ते पण आहे. नंतर संविधान कसं तयार झालं आणि किती विद्वानांनी बसून ती तयार केली, कोण कोण त्याच्यामध्ये, हे सगळं त्याच्यामध्ये डिटेल बातमी हिंदू राष्ट्राची, नंतर हिंदू राष्ट्राच्या संविधानाची, अशा प्रकारे संतांचं सनातन म्हणून त्यांनी जे काही संघटन बनवलंय त्या माध्यमातून हे भारतीय संविधान, म्हणजे भारतीय संविधान नष्ट करण्यासाठी हे हिंदू राष्ट्राचं संविधान त्यांनी तयार केलेलं आहे आणि ते आपल्याला दाखवत आहेत या चित्रामध्ये. हे अनेक विद्वानांनी तयार केलेलं आहे, हेही त्या बातमीमध्ये तिथं लिहिलेलं आहे. तर बघा, हे काही पहिल्यांदा घडतंय असं नाही. बघा, जेव्हापासून पण पण RSS पण या बातमीमधला जो तपशील होता की 3 फेब्रुवारीला ते देशासमोर ते मांडलं जाणार आहे असं म्हटलं होतं. पण आता तर 12 फेब्रुवारी येऊन गेली, असा काही प्रकार समोर आलेला नाही. म्हणजे या बातमी व्यतिरिक्त अमर उजालाच्या. नाही बघा, ब्राह्मणवाद हा अत्यंत मंद गतीने पावलं उचलत परंतु मजबूत पार्श्वभूमी तयार करून हे जे तुम्ही अमर उजाला मधलं दाखवलं, ही पार्श्वभूमी तयार करण्यासाठी त्यांनी हे तुम्हाला दाखवलेलं आहे. एक प्रकारे लोकांच्या मनावर, लोकांची मनाची मानसिक तयारी करण्यासाठी की असं काहीतरी होणार आहे. आणि मग त्याला किती विरोध होतो, कोण विरोध करतं, कोणकोणत्या संघटना विरोध करतात याचा ते अंदाज घेतात. आणि समजा हे जर झालं तर काय उद्रेक होईल, मग कोणाला कसं कंट्रोल करावं लागेल, कोणावर कसं नियंत्रण आणावं लागेल, किंवा कोण जास्त विरोध करतायत, जे जास्त विरोध करतायत त्यांच्यामधले काही दलाल लोक आपल्याला तयार करता येतील का? कारण बघा, आता हिटलरशाही प्रमाणे जी हुकुमशाही आहे ती आता कोणत्याही देशामध्ये तुम्ही आणू शकत नाही. म्हणजे गोळ्या घाला आणि ठार मारा अशी हुकुमशाही तुम्ही आत्ता या काळाच्या मान्यताप्रमाणे, तरी सुद्धा हिटलरने लोकशाहीचाच वापर करून, मतदानाचाच वापर करून त्यांनी हुकुमशाही आणली होती. पण त्याने लोकांचा जो काही छळ केला त्या तसाच छळ तुम्हाला आता करता येणार नाही एखाद्या समाज घटकाचा. तर दुसरा मार्ग त्यांनी शोधला आहे ब्राह्मणवादाने. त्यांनी काय मार्ग शोधलाय की ज्या समाज घटकाचं शोषण करायचं आहे, ज्या समाज घटकाचं दमन करायचं आहे, मग ते मुस्लिम असतील, ओबीसी असतील, दलित असतील, हे सर्व ब्राह्मणवादाच्या विरोधात असलेल्या समाज शक्ती आहेत. तर या समाज शक्तींचं जर दमन करायचं असेल, शोषण करायचं असेल, तर त्यांच्यातले काही लोक दलाल बनवा. जसे ओबीसी मधले काही दलाल लोक भाजपने बनवले, राष्ट्रवादी काँग्रेसने बनवले, काँग्रेसने त्यांचा नंतर अनुकरण केलं. तर ओबीसीचं दमन करण्यासाठी, ओबीसीचं शोषण करण्यासाठी आणि ओबीसी समाज घटकाला दडपून टाकण्यासाठी त्यांनी ओबीसी मधून असे काही दलाल बनवले आहेत की जे पार्लमेंट मध्ये बसून, जे लोकसभेमध्ये बसून कधी ओबीसीची भाषा करत नाही. एखाद दुसरा करतो भुजबळ साहेबांसारखा, परंतु बाकीचे दुसरे कोणीही करत नाही, कोणी आक्रमक होत नाही. कारण ते दलाल असतात, त्यांना माहित असतं की आपण जर आक्रमक झालो तर आपला पक्ष आपल्याला पुढच्या निवडणुकीत तिकीट देणार नाही, किंवा तो निवडणुकीत तिकीट देऊन पण तो पाडू शकतो. जसं पंकजा मुंडेंना 2 वेळा पाडलं, लक्षात आलं का? तर अशा प्रकारे भीती त्यांच्या डोक्यात असते त्या दलालांच्या. हे बघा, ते लायक आहेत म्हणून त्यांना आमदार, खासदारकी किंवा मंत्रिपद नाही मिळालेलं. ते लायक आहेत म्हणून नाही मिळालेलं, लक्षात घ्या. ते नालायक आहेत म्हणून त्यांना आमदार खासदार बनवलं गेलंय.
ओबीसीच्या नेत्यांना म्हणा किंवा मुस्लिमांमधल्या नेत्यांना म्हणा, हे नालायक आहेत म्हणून त्यांना आमदारकी, खासदारकी आणि मंत्रिपद मिळालेलं आहे. एवढं जरी त्यांनी लक्षात ठेवलं तरी पुरे आहे. तर माझा सांगायचा उद्देश असा की आता हुकुमशाहीच्या काळानुसार पद्धती बदललेल्या आहेत, लक्षात घ्या. तर या नव्या पद्धतीनुसार ज्या समाज घटकाचं दमन शोषण करायचं, त्याच्यातून काही निवडक लोकांना दलाल बनवायचं आणि मग या दलालांमुळे तो संपूर्ण समाज घटक जो आहे तो निष्क्रिय होतो किंवा शंड होतो, नामर्द होतो आणि मग तो विरोध करू शकत नाही. त्याला एवढं समाधान असतं की आपल्या जातीचा कुणीतरी माणूस आमदार खासदार आहे, एवढ्यावर त्याचं समाधान असतं. तर अशा पद्धतीने नवीन हुकुमशाही आता अमर्याद स्वरूपात पुढे येते आहे. आणि तुम्ही जे दाखवलं अमर उजाला मधलं आता चित्र, तर ते आता अमर्यादतेकडे जाण्याचं लक्षण आहे. त्याची ती पार्श्वभूमी आहे. अशी पार्श्वभूमी ते तयार करत असतात. बघा 1980 साली जेव्हा मंडल कमिशनचा रिपोर्ट येणार होता, त्याच्या आधीच सगळ्या राजकीय पक्षामधल्या ब्राह्मण खासदारांनी ठरवून घेतलं होतं की मंडल कमिशनचा रिपोर्ट येण्याच्या आधी आपल्याला हे जनता पक्षाचं, मोरारजी देसाईचं सरकार पाडलं पाहिजे. त्याचं कारण असं की जनता पक्षामध्ये ओबीसी खासदारांचा आणि ओबीसी मंत्र्यांचा दरारा होता आणि ते फार मोठे राष्ट्रीय नेते बनले होते त्या काळामध्ये. त्यांचा दरारा होता जनता पक्षामध्ये आणि त्यांच्या दरारामुळे त्यांच्या पाठीमागे लागण्याच्यामुळे मंडल कमिशन गठन करावा लागला आणि मंडल कमिशनचा रिपोर्ट आला. आणि त्याच वेळेस जर जनता पक्षाचं सरकार जर अस्तित्वात असेल तर जनता पक्षाच्या सरकारला या ओबीसी खासदार आणि मंत्र्यांच्या दडपणाखाली मंडल आयोगाचा रिपोर्ट लागू करावाच लागेल, अशी परिस्थिती 1980 साली निर्माण होणार होती. आणि ही परिस्थिती सगळ्या पक्षामधल्या ब्राह्मण खासदारांना ही माहिती होती की असं होणार आहे. म्हणून त्यांनी 1979 साली मंडल कमिशनचा रिपोर्ट संसदेमध्ये येण्याच्या आधीच त्यांनी हे सरकार पाडलं. परंतु सांगताना मात्र वेगळं कारण सांगितलं की आरएसएस आणि जनसंघामध्ये द्विसदस्य पद्धती चालणार नाही वगैरे वगैरे असं कारण देऊन काही समाजवादी नेत्यांनी ते सरकार पाडलं. आणि ज्या समाजवादी नेत्यांनी, ज्याच्यामध्ये ब्राह्मण पण आहेत, या नेत्यांनी ज्या कारणासाठी जनता पक्षाचं सरकार पाडलं होतं ते कारण बाजूला सारून त्याच्यातले बहुतेक लोक भाजपमध्ये गेलेत आणि भाजपच्या सरकारमध्ये मंत्री पण झालेत आणि समन्वय समितीचे निमंत्रक पण झालेत. तर हे किती तकलादू कारण होतं. जनता पक्षाचं सरकार पाडण्यामागे जे कारण सांगण्यात आलं ते तकलादू कारण होतं, कारण ते नंतरच्या काळात सिद्ध झालं की ते तकलादू कारण आहे. पण खरं कारण मंडल कमिशनचा रिपोर्ट येण्याच्या आधी जनता पक्षाचं सरकार पाडलं पाहिजे हे खरं कारण होतं. आणि त्याच्यामुळे सगळ्या पक्षातल्या म्हणजे जनता पक्ष, समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, त्यावेळच्या जनसंघ वगैरे वगैरे सगळ्या पक्षातल्या ब्राह्मणांनी एकत्र येऊन ते मोरारजी देसाईचं जनता पक्षाचं सरकार पाडलं. आणि मग तो मंडल कमिशनचा रिपोर्ट नंतरच्या काळामध्ये जे इंदिरा गांधी सरकार आलं त्यांनी ठरल्याप्रमाणे, करार झाल्याप्रमाणे इंदिरा गांधीचं सरकार आल्याबरोबर पहिल्याच बैठकीत इंदिरा गांधींनी सांगितलं की मंडल कमिशन लागू होणार नाही आणि तो लागू झालाच नाही शेवटी, ना इंदिरा गांधीच्या काळात ना राजीव गांधीच्या काळात. मंडल कमिशनचा रिपोर्ट तेव्हाच लागू झाला जेव्हा काँग्रेसही सत्तेत नव्हतं आणि भाजपही सत्तेत नव्हतं, हे लक्षात घ्या. आता आपण या मूळ विषयाकडे येऊ की धर्मसंसद हा काही नवीन प्रकार नाहीये. एक प्रकारे 1925 साली हे जे 1925 हे जे वर्ष आहे हे भारताच्या इतिहासामधलं अत्यंत क्रांतिकारक आणि प्रतिक्रांतिकारक आणि क्रांतिकारक दोन्ही अंगाने ते 1925 हे वर्ष ओळखलं जातं. त्याचं कारण असं की 1925 साली 3 महत्वाच्या गोष्टी घडलेल्या होत्या. 1925 साली कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली, 1925 साली आरएसएस ची स्थापना झाली आणि 1925 साली सत्यशोधक चळवळ जी त्या काळातली होती, ब्राह्मणेतर चळवळ ज्याला म्हणतो आपण, ही सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळ हिची ताकद त्या काळामध्ये वाढली होती. म्हणजे त्याचं एक लक्षण जर सांगायचं असेल की कशी ताकद वाढली होती तर 1925 लाच तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंचा पुतळा हा
ब्राह्मणांचा अड्डा असलेल्या पुणे शहरामधली जी महानगरपालिका आहे, त्या महानगरपालिकेच्या समोर पटांगणामध्ये समोर तात्यासाहेब महात्मा फुलेंचा पुतळा बसवायचा की नाही बसवायचा याच्यावर प्रचंड वादंग पूर्ण महाराष्ट्रावर गाजलेलं होतं आणि त्याचा परिणामही देश पातळीवर त्याचा झालेला होता. आणि सत्यशोधक चळवळ ही किती प्रभावी आहे हेही त्याच्यातून सिद्ध होत होतं. म्हणून मग काँग्रेसने गांधीच्या माध्यमातून हे जे काही सत्यशोधक चळवळीमध्ये घुसलेले दिग्गज नेते होते, जे मुख्यतः मराठाच होते, हे सगळे दिग्गज मराठा नेते ज्यांनी सत्यशोधक चळवळीवर कब्जा करून नंतर ब्राह्मणेतर पक्ष स्थापन करून आपल्या मराठा जातीचा दरारा वाढवून मग त्यांनी नंतर काँग्रेसची सौदेबाजी केली, दलाली केली आणि त्याच्या बदल्यात या मराठा जातीच्या नेत्यांनी सत्ता मिळवली. तर 1925 साली आणखी एक क्रांतिकारक घटना घडली होती की काँग्रेसचे दिग्गज नेते तामिळनाडूचे स्वामी पेरियार, ज्यांना दक्षिणेकडचे महात्मा गांधी म्हटलं जात होतं, इतका मोठा काँग्रेसचा नेता स्वामी पेरियार हा ओबीसी नेता, याने केवळ आरक्षणाच्या मुद्द्यावर, म्हणजे मुद्दा असा होता, तामिळनाडूमध्ये एक आंदोलन चालू होतं 1916 सालापासून आणि ते यशस्वी पण झालं होतं. 2021 ला ब्राह्मण वगळता सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आरक्षण मिळालं होतं आणि हे आंदोलन चालवलं होतं फक्त ओबीसी नेत्यांनी, त्याकाळच्या नेत्यांनी. त्या ओबीसी नेत्यांनी त्या काळी जे आंदोलन केलं, आरक्षणचं आंदोलन, ते केवळ ओबीसीसाठी नाही तर ओबीसी सकट, त्यावेळेस ओबीसींना ओबीसी शब्द नव्हता, त्यावेळेस त्यांना ब्राह्मणेतर म्हटलं जात होतं, दलितांना अस्पृश्य जाती म्हटल्या जात होत्या आणि आदिवासींना आदिवासी म्हटलं जात होतं. तर सर्व ज्या काही शोषित जाती आहेत, धर्म आहेत, मग ते मुस्लिम असो, शीख असो, ख्रिश्चन असो, या सगळ्या जातींमधल्या, या सगळ्या धर्मांमधल्या शोषित जातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळालं पाहिजे, असं तामिळनाडूमध्ये 1916 पासून ओबीसी नेत्यांनी आंदोलन सुरू केलेलं होतं की जे 2021 ला यशस्वी झालं आणि लोकांना शोषित जातींना आरक्षण मिळायला लागलं होतं. नंतर ते तिथल्या हायकोर्टाने ते अमान्य केलं आणि ते बंद पाडलं होतं. या मुद्द्यावर स्वामी पेरियार यांनी 1925 साली काँग्रेसला लाथ मारली आणि स्वतंत्र स्वाभिमानी चळवळ, सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट सुरू केली आणि तिथून मग हे सगळे काही ब्राह्मणवादाच्या विरोधात जे काही क्रांतिकारक आंदोलन सुरू झालं तामिळनाडूमध्ये, तामिळनाडू म्हणण्यापेक्षा मद्रास प्रांत, ज्याच्यामध्ये कर्नाटक पण येत होता, आंध्रचा काही भाग आणि केरळ येत होतं, तर एवढ्या मोठ्या प्रदेशामध्ये सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट स्वामी पेरियार यांनी सुरू केली 1925 सालापासून. म्हणून या वर्षाला क्रांतिकारक पण म्हटलं जातं आणि आरएसएस ची स्थापना झाली म्हणून त्याला प्रतिक्रांतिकारक पण म्हटलं जातं. कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली म्हणून पण त्याला क्रांतिकारक म्हटलं जातं. तर तुम्हाला काय प्रश्न विचारायचा होता तू विचारा. मला असं म्हणायचं की ज्या धर्मसंसदेच्या संदर्भात आपण चर्चा करत आहोत, म्हणजे आता ओबीसीचा एक सामाजिक चळवळीचा एक इतिहास नक्कीच आहे, तो सांस्कृतिक इतिहासही आहे, पण धर्मसंसद म्हणून जेव्हा या देशामध्ये ते काही त्यांचं संविधान लिहितात आणि धर्मसंसदेच्या माध्यमातून या देशाला हिंदू राष्ट्र घोषित करण्याचा प्रयत्न करू पाहत आहेत, तर ओबीसी जेव्हा आपण म्हणतो तो ओबीसी हे धर्माने हिंदू असतानाही अशा धर्मसंसद किंवा हिंदू राष्ट्राला मग आपला नेमका विरोध का आहे? की जर ओबीसी हे धर्माने हिंदू आहेत तर मग हिंदू राष्ट्राला आपला नेमका विरोध का आहे? हे बघा, ओबीसीमध्ये ज्या पद्धतीने पुरोगामी आणि प्रतिगामी सगळ्याच जाती धर्मांमध्ये आणि सगळ्याच समाज घटकांमध्ये एक पुरोगामी पक्ष असतो आणि एक प्रतिगामी पक्ष असतो. ते मुस्लिम असले तरी मुस्लिमांमध्ये सुद्धा काही पुरोगामी आहेत, बौद्धांमध्ये जसे क्रांतिकारक लोक आहेत तसे प्रतिक्रांतिकारक पण आहेत, रामदास आठवले सारखे वगैरे वगैरे. तर असे प्रत्येक समाज घटकामध्ये पुरोगामी आणि प्रतिगामी लोक असतात. तसं ओबीसी मध्ये सुद्धा पुरोगामी संघटना आहेत, पुरोगामी नेते आहेत, यांचा विरोध आहे हिंदू राष्ट्राला. कारण त्यांचं म्हणणंच आहे स्पष्टपणे की हिंदू राष्ट्र म्हणजे हिंदू नाही तर ते ब्राह्मण राष्ट्रच असणार आहे. जसं की छत्रपती शाहू महाराजांनी पण सांगितलं होतं की इंग्रज गेले तर हिंदूंचं राष्ट्र येईल असं नाही, इंग्रज गेल्यानंतर ब्राह्मणांचं राज्य येईल, पेशवा येईल. हे तर छत्रपती शाहू महाराजांनी पण सांगितलं होतं की जे छत्रपती शाहू महाराज ओबीसी म्हणून ओळखले जातात. त्याच्या आधी तात्यासाहेब महात्मा फुलेंनी पण सांगितलं होतं
की जोपर्यंत इंग्रज आहेत तोपर्यंत शूद्र अतिशूद्रांनी शिकून घ्या, विद्वान बना आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी काम करा. हे तर तात्यासाहेब महात्मा फुलेंनी पण सांगितलं, तेच शाहू महाराजांनी सांगितलं, तेच बाबासाहेबांनी वेगळ्या पद्धतीने सांगितलं. तर हे सगळेच ओबीसी हिंदू आहेत किंवा हिंदुत्ववादी आहेत. हा जो काही भ्रम तयार केलेला आहे, म्हणजे हे नरेटिव्ह बीजेपीने तयार केलं आणि ते पसरवण्याचं काम पुरोगामी दलित करतात. ते पसरवण्याचं काम भाजपचं खोटं नरेटिव्ह जे आहे भाजपचं, त्याचा प्रसार करण्याचं काम दलित करतात, मुस्लिम करतात, आणखी बाकीचे इतरही स्वतःला पुरोगामी म्हणवणारे तथाकथित लोक करत असतात. तर हे स्पष्ट आहे की ओबीसी मध्ये जसे प्रतिगामी आहेत तसे पुरोगामी पण आहेत. स्वामी पेरियार हे पहिलं नाव घेता येईल. RSS बीजेपीला विरोध करणारे लालू मुलायम सिंग हे अनेक वेळा जेलमध्ये जाऊन आले तरी ते घाबरले नाहीत. ते आजही बीजेपीच्या विरोधात, RSSच्या विरोधात आजही ते खंबीरपणे उभे आहेत. यांचं तुम्ही काही महत्व जाणणार की नाही? यांचं वर्चस्व त्यांच्या पूर्ण राज्यावर आहे. आणि तरी तुम्ही जर असं म्हणत असाल की ओबीसी हिंदू आहेत आणि त्यांचा काय विरोध आहे वगैरे वगैरे, सगळं झूट आहे. भाजपने पसरवलेलं, भाजपने निर्माण केलं आणि पसरवण्याचं काम दलित वगैरे लोकांनी केलं. आणि काही लोकांना आता एक फॅशन झालेली आहे की ओबीसीना 4 शिव्या दिल्या म्हणजे आपण खूप पुरोगामी झालो, खूप क्रांतिकारक झालो, असा काही लोकांचा फार मोठा गैरसमज आहे. आणि असे लोक कसं लोकांना भ्रमित करत असतात आणि खरं म्हणजे तेच प्रतिगामी असतात की कुठलाही अभ्यास न करता काहीतरी भ्रमित बोलायचं, ओबीसीच्या विरोधात बोलायचं, गौरवीकरण करायचं स्वतःच्या जातीचं की आम्ही क्रांतिकारक आहोत, ओबीसी सगळे नालायक आहेत. अशा प्रकारचं फॅशन काही लोकांना. पण धर्मसंसद जेव्हा एक आक्रमक भूमिका घेऊन येते आहे, जसं तुम्ही म्हटलात की त्यांचं हिंदू राष्ट्र म्हणजे हे हिंदू राष्ट्र नाही तर ब्राह्मण राष्ट्र आहे. आणि भारतीय समाज व्यवस्थेमध्ये म्हणजे महात्मा फुले, तात्याजी फुलेंना जर आपण लक्षात घेतलं तर तेही सार्वजनिक सत्यशोधक धर्म, म्हणजे जो काही धर्म आहे सार्वजनिक सत्यशोधक धर्म जो असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेही एक धर्माचं एक स्वरूप मानतात. म्हणजे भारतीय समाज व्यवस्थेमध्ये किंवा जगातल्या मॅक्सिमम माणसांच्या समूहांच्या समाज व्यवस्थेमध्ये धर्माचं एक अधिष्ठान आहे. अशा वेळी म्हणजे ओबीसी हे हिंदू नाहीत हे जरी म्हटलं तरी समग्र ओबीसी म्हणजे ज्या शरद पाटलांचं एकेकाळी तुम्ही शिष्यही आहात, तर त्यांचं एक म्हणणं होतं की समाज व्यवस्थेला पर्याय लागतो. एकेकाळी मी शरद पाटलांचा शिष्य होतो, सोबत होते म्हणजे शिष्यच आहात, हो शिष्यच आहात. पण म्हणजे त्या मानसिकतेला, त्या समाज व्यवस्थेच्या मानसिकतेला जर धर्माची मानसिकता असेल तर इथं धर्म एक पर्याय म्हणून लागेल. तर मग या ओबीसी समुदायाला जे तुम्ही म्हणतायत की हिंदू नाहीत, तर मग त्यांना एक धर्म म्हणून, एक पर्याय म्हणून तुम्ही काय द्या? हे बघा, मी पर्याय देण्याचा प्रश्नच नाही. ओबीसींनी, मुख्यतः ओबीसींनी ब्राह्मणवाद विरोधी प्रथा परंपरा आजही कायम ठेवलेली आहे. आता त्याला धर्म म्हणून मान्यता मिळत नाही किंवा कोणी मानत नाहीत किंवा ते लोकांपर्यंत तो इतिहास जात नाही, हा खरा प्रश्न आहे. बघा, आजही भारतामध्ये, मुख्यतः महाराष्ट्रामध्ये सुद्धा 10 दिवस कानबाईचा सण साजरा होतो, उत्सव साजरा होतो, ज्याच्यामध्ये त्या परिसरातले कमीत कमी 100 गावं, त्या 100 गावातले लोक त्या परिसरामध्ये, त्या गावामध्ये एकत्र येतात, कानबाईचा उत्सव साजरा करतात, एकत्र जेवण करतात, एकत्र बसतात. या उत्सवामध्ये ब्राह्मण जातीला प्रवेश नाही. या उत्सवात दलित, आदिवासी, ओबीसी हेच फक्त या उत्सवामध्ये सामील होऊ शकतात. आणि या उत्सवाच्या सगळ्या धार्मिक विधी हे ओबीसी किंवा दलित करत असतात, लक्षात घ्या. पण कानबाईच्या उत्सवाच्या संदर्भातलं एक मी सांगतो की बंदीची जी व्यवस्था असते, म्हणजे आता कानबाईचा उत्सव संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये होतो, परंतु ज्या कुटुंबामध्ये रोट बनतात ना, तो रोट त्या कुटुंबाच्या बाहेर दिला जात नाही. म्हणजे रोटी बंदीचा जो भाग असतो तो याही सांस्कृतिक महोत्सवामध्ये दिसतो. तर याला आपण नेमकं कसं व्यापक करणार? नाही, रोटबंदी ज्याला तुम्ही रोटी बंदी म्हणतात ती ब्राह्मणांसाठी आहे, कारण तिथं ब्राह्मण येऊ शकत नाही, ते रोट तो खाऊ शकत नाही.
कारण ही ब्राह्मणवाद विरोधी परंपरा आहे की जी ओबीसी आजही पाळतो आहे आणि आजही हा ओबीसी ब्राह्मणवाद विरोधीच आहे. केवळ कानबाई हा एकमेव उत्सव नाही आहे. आता मी तुम्हाला जसं कानबाईचं दाखवलं होतं तसं आता आमची जी मोठी वहिनी आहे ती गव्हर्नी म्हणून तिला मान्यता आहे. म्हणजे कानबाईच्या मंत्रिमंडळामधली एक ज्येष्ठ मंत्री असलेली स्त्री म्हणजे ती गव्हर्नी, तिचं पद त्या घराण्यामध्ये चालत आलेलं असतं. तिची पुढची गव्हर्नी तिची मुलगी बनेल किंवा मोठी सुनबाई बनेल, माणूस नाही बनू शकत, पुरुष नाही बनू शकत. कारण ते स्त्री सत्ताक काळातली कानबाई की जिने खानदेशामध्ये नर्मदा आणि तापी या खोऱ्यामध्ये, या दोन नदींच्या खोऱ्यामध्ये कानबाईने आपलं गणराज्य वसवलं. कान्नदेशचा अपभ्रंश होतो, नंतर खानदेश झाला. तर खानदेश म्हणजे कान्नदेश, कानबाईने वसवलेलं कानबाईचं गणराज्य म्हणजे कान्नदेश, की जे आजच्या भाषेमध्ये खानदेश म्हणून बोललं जातं. तर ती माझी मोठी वहिनी जेव्हा वारली तर तिचे एक वेगळे विधी असतात. ते सगळे वेगळे जे विधी झालेत तिला अंत्यविधीच्या याच्यासाठी म्हणजे मिठात पुरणे वगैरे वगैरे, तर ते सगळे विधी जे आहेत ते ओबीसी पुरोहिताने केलेत, ज्याला भगत म्हणतात. भगत म्हणजे भक्त, की जो पुरोहितपणा करतो. तर त्याला तो पुरोहित म्हणून तिथे येतो आणि सगळे विधी पार पाडतो. तिथे ब्राह्मणाला त्या अंत्ययात्रेमध्ये सुद्धा प्रवेश नसतो, लक्षात घ्या. तर अशा अनेक परंपरा आहेत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही खानदेशामध्ये पाहिलं असेल चक्रपूजेमध्ये सुद्धा त्या कुळाचेच लोक ते खाऊ शकतात, कुळाच्या बाहेर ते दिले जाऊ शकत नाहीत. कारण त्या याला आम्ही म्हणजे मी याचा सगळा अभ्यास करून या ओबीसीच्या बहुजनांच्या धर्माला मी कुलधर्म म्हणून नाव दिलेलं आहे. कारण हा सगळं कुळांवर उभा आहे. पण धर्मामध्ये, पण धर्माच्या व्याख्येमध्ये म्हणजे असलेल्या प्रश्नाला जवळपास सगळी उत्तर असली पाहिजे त्या धर्म व्यवस्थेच्या एकूण वैचारिकतेमध्ये. पण तसं मग या सांस्कृतिक महोत्सवांना आपण एक धर्म म्हणून पर्याय देताना मग हे जे काही प्रश्न निर्माण होतील त्याचं निरसन नेमकं कसं केलं जाईल मग नेमकं या संदर्भात, जर सांस्कृतिक परंपरेला आपण धर्म म्हणून उभं केलं? हा जो कुलधर्म मी तुम्हाला सांगितला हा धर्मपूर्व धर्म होता. म्हणजे जसं श्री सत्ताक आधी मातृसत्ताक राज्य आलेत कुलधर्माच्या नियमानुसार, आणि मातृसत्ताक नंतर मग श्री सत्ताक गणराज्य निर्माण झाली मोठ्या प्रमाणामध्ये. तर हा धर्मपूर्व धर्म होता. त्यामुळे आजच्या धर्माचे निकष तुम्ही त्या धर्मपूर्व धर्म असलेल्या कुलधर्माला नाही लावू शकत. त्या काळामध्ये लोकांनी एकमेकांशी कसं वागावं, कसं बोलावं, जे तात्यासाहेब महात्मा फुलेंचा जो सार्वजनिक सत्यधर्म आहे त्याची 33 कलम जर तुम्ही वाचलीत तर ती सगळी कुलधर्माची कलम आहेत ही तुमच्या लक्षात येईल. कारण तात्यासाहेब महात्मा फुलेंचा सुद्धा कुलांचा आणि कुलधर्माचा अभ्यास होता, की जो मी पुढे वाढवला, त्याचा पुढे विकास केला आणि त्याला कुलधर्म म्हणून मी आज त्याची संकल्पना मांडत असतो. माझी पुस्तकं त्याच्यावर आहेत. तर अशा प्रकारे मुख्यतः ओबीसींनी ब्राह्मणवाद विरोधी परंपरा आजही ते पाडतात. बळीराजाचा उत्सव करतात. बळीराजाच्या उत्सवामध्ये कुठेही ब्राह्मणाला प्रवेश नसतो आणि 15 दिवसाचा तो उत्सव असतो. आता काही ठिकाणी त्याचं ब्राह्मणीकरण झालेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये हे सगळे ब्राह्मण संस्कृतीच्या वर्चस्वाखाली असलेल्या हिंदी पट्टे मधले जे राज्य आहे त्याच्यामध्ये ब्राह्मणवाद घुसलेला आहे, नाही असं नाही. परंतु दक्षिणेकडे मात्र बळीराजा हा किंवा बळीराजाचा सण हा प्युअरली ब्राह्मणवाद विरोधी सण म्हणून पाळला जातो. तुम्हाला मागे आठवत असेल की केरळमध्ये म्हणजे भाजपचं 2014 साली राज्य आलं आणि केरळमध्ये वामन उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न तिथल्या RSSने प्रयत्न केला आणि त्याचं उद्घाटन करण्यासाठी त्यावेळचे जे भाजपचे दिग्गज नेते होते ते अमित शहाना केरळमध्ये पाठवलं की वामन उत्सव साजरा करण्यासाठी केरळमध्ये सुरुवात करा म्हणून. आणि ती सुरुवात करण्यासाठी गेले काय शहा, तर त्यांना तिथं केरळमधल्या जनतेने प्रचंड विरोध केला. वामन उत्सव साजरा होऊ दिला नाही. याचं कारणच हे होतं की
बळीराजाला पर्याय म्हणून जर तुम्ही वामन उत्सव साजरा करणार असाल तर तुम्ही आमच्या बळीराजाला पुन्हा पताळात गाडता आहात आणि तुमच्या वामनाला तुम्ही देव म्हणून आमच्या डोक्यावर माथ्यावर मारतायत. हे यासाठी केरळच्या लोकांनी वामन उत्सवाला विरोध केला. या गोष्टी आपल्यापर्यंत येत नाही कारण मीडिया जो आहे तो सगळा ब्राह्मणी असल्यामुळे अमित शहाला झालेला विरोध एकाही टीव्ही चॅनलवाल्यांनी दाखवला नाही. कुठेतरी सोशल मीडियावर छोटपूट बातमी येते वगैरे वगैरे. आजही तामिळनाडूमध्ये गणपती उत्सव सार्वजनिकरित्या साजरा होऊ शकत नाही. मागच्या वर्षी एका ब्राह्मणाने चौकामध्ये गणपती बसवण्याचा प्रयत्न केला. ताबडतोब डीएमकेचे कार्यकर्ते तिथे गेलेत आणि तो मंडप उघडून फेकला आणि ती गणपती मूर्ती पण उघडून फेकून दिली आणि सार्वजनिकरित्या तुम्ही ब्राह्मणांनी तुमचे उत्सव साजरे करायचे नाहीत असं त्याला धमकावून सांगितलं, तंबी करून दिलं. आणि हे तामिळनाडूच्या कायद्यामध्ये पण आहे, कायद्यात पण आहे की तुम्ही अशा प्रकारचं सण उत्सव तुम्ही साजरे करू शकत नाही. अहो कायदाच करून टाकला स्टॅलिनने की हिंदू मंदिरांमधून ब्राह्मणांची हकालपट्टी करा म्हणून. तर हे सगळं जे काही क्रांतिकारक आहे हे ओबीसी करतो आहे, ओबीसी नेते करतायत, ओबीसी जनता करते आहे. हे सगळं तुम्ही दुर्लक्षित करतात आणि कुठेतरी एखाद्या राज्यामध्ये परंपरा ते तमिळनाडूचा एकमेव अपवाद आहे. परंतु उत्तर भारत जर आपण पाहिला, बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, यामध्ये ओबीसी समाजाची सत्ता दीर्घकाळ आहे परंतु हा कुठलाही बदल होताना दिसत नाही. म्हणजे तो अपवाद आहे. स्टॅलिन किंवा तमिळनाडू हा अपवाद आहे. तेच मी म्हणतो की तुम्ही राजकीय क्रांती एका रात्रीत करू शकतात. म्हणजे राजा मारला की राजकीय क्रांती होते, एका रात्रीत होते. किंवा वोटिंग केलं तर तुम्ही एका दिवसातून तुम्ही राज्य बदलू शकतात. म्हणजे राजकीय क्रांती ही एका दिवसात पण होऊ शकते आणि होते. परंतु सांस्कृतिक क्रांती करण्यासाठी 100 वर्ष सुद्धा अपूर्ण पडतात. हे स्वतः खुद्द मार्क्सने सांगितलेलं आहे आणि ते सगळ्या जगानेच मान्य केलं की सांस्कृतिक क्रांती करणं इतकं सोपं नाहीये. कारण ते सगळं जे डोक्यामध्ये मेंदूमध्ये भिनलेले जे काही संस्कार असतात, परंपरा असतात, त्या काढणं फार मुश्किल असतं. परंतु सुरुवात तर झालेली आहे, सुरुवात झालेली आहे. राजकीय मुलायम आणि लालू यांनी राजकीय क्रांती केली परंतु त्यांचे जे नेते होते लोहिया, त्यांचे नेते जे लोहिया होते ते सांस्कृतिक दृष्ट्या ब्राह्मणवादी होते. म्हणजे ते रामकृष्णांना देव मानत होते. आता त्यांचा नेताच जर सांस्कृतिक दृष्ट्या ब्राह्मणवादी आहे तर हे त्यांचे जे अनुयायी आहेत लालू मुलायम यांनी राजकारणावर जास्त भर दिला आणि सांस्कृतिक राजकारणावर त्यांनी भर दिला नाही. आणि जनता जी तिथली आहे ती आजही ब्राह्मणी संस्कृतीच्या वर्चस्वाखाली असल्यामुळे एकदम राज्य करताना तसा निर्णय घेता येत नाही. जसा निर्णय तामिळनाडूमध्ये घेता येतो तसा निर्णय लालू प्रसाद, मुलायम वगैरे किंवा अखिलेश वगैरे हे उत्तर प्रदेशमध्ये घेऊ शकत नाही. त्याच्यासाठी जी प्रबोधनाची प्रचंड प्रदीर्घ अशी परंपरा लागते प्रबोधनाची, तामिळनाडूमध्ये झाली तशी पूर्ण भारतात होणार. आणि म्हणूनच ब्राह्मणवाद हा नेहमी भीतीग्रस्त असतो आणि म्हणून तो दलित नेत्यांना टार्गेट करत नाही, तो मुस्लिम नेत्यांना टार्गेट करत नाही, तो टार्गेट करतो फक्त ओबीसी नेत्यांना. आतापर्यंत जेवढे बी नेते जेलमध्ये गेलेले आहेत त्यांच्यात एखाद दुसरा अपवाद जर सोडला तर सर्व ओबीसी नेते जेलमध्ये गेलेले आहेत आणि मारले गेलेले आहेत, लक्षात घ्या. तर हे जे काही धर्मसंसद आणण्याचा त्यांचा जो प्रयत्न चालू आहे त्याच्याकडे आपण पुन्हा येऊया. की 1925 ला आरएसएसची स्थापना झाली म्हणजे ती एक प्रकारची ब्राह्मण धर्मसंसद होती असं त्याचा अर्थ होतो. तिथून त्यांनी ते काम सुरू केलं. एका रात्रीतनं आलेलं नाहीये. अमर उजाला मधली बातमी ही एका रात्रीतनं आलेलं नाहीये. हिला फार मोठी प्रदीर्घ प्रबोधनाची परंपरा आहे. 1925 ला आरएसएसची स्थापना झाली. त्याच्या आधी मशागत करण्याचं काम सावरकरने केलं. त्याच्या आधी मशागत काम करण्याचं काम टिळकांनी केलं आणि त्यांच्या टिळक आणि सावरकर यांच्या मशागतीच्या जोरावर मग 1925 ला आरएसएस स्थापना होते. आणि 1925 पासून आरएसएसने जे काही प्रबोधन केलेलं आहे सांस्कृतिक प्रबोधन त्याचा परिपाक म्हणजे 1992 ला बाबरी मस्जिद पडणं आणि त्याच्यानंतरचा परिपाक म्हणजे भाजपचं राजकीय वर्चस्व वाढणं आणि नंतर मग 2001-2014 या काळामध्ये भाजपची सत्ता येणं आणि या सगळ्या प्रदीर्घ परंपरेनंतर मग आज लोक उघडपणे
धर्म संसदेची भाषा करतायत, हिंदू राष्ट्राच्या घटनेची भाषा, संविधानाची भाषा करतायत आणि बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जाळतायत, आरक्षण खतम करतायत, लॅटरल एंट्री आणतायत. तर हे सगळे जे काही आहेत त्याला एका रात्रीतनं होणार नाही. म्हणून ही धर्मसंसद सुद्धा संकल्पना जी आता पुढे येते, आकारास येते आहे, ज्या अर्थी संविधान तयार झालं त्या अर्थी त्यांनी आता मजबूत तयारी सुरू केलेली आहे. तर मी हे केव्हा सांगितलं, 19 मे 2021 म्हणजे आजपासून 4-5 वर्षापूर्वी 2021 साली जेव्हा MNT न्यूज चॅनल जे आमचं चॅनल आहे त्या चॅनलने पॅनल डिस्कशन मध्ये मला बोलवलं होतं. त्यावेळेसही मी 2021 साली हे सांगितलं होतं की हे जे नवीन सेंट्रल विस्ता पार्लमेंट बनत आहे, म्हणजे जुनी पार्लमेंट बाजूला सारून नवी पार्लमेंट बांधली जाते आहे, त्यावेळेस तिला सेंट्रल विस्ता पार्लमेंट म्हटलं जात होतं. तर ती सेंट्रल विस्ता पार्लमेंट नवीन तयार करण्यामागे एकच उद्देश आहे आणि तो मुख्य उद्देश म्हणजे पार्लमेंटमध्ये आतापर्यंत लोकसभा राज्यसभाच होती जुन्या पार्लमेंटमध्ये, आता नव्या पार्लमेंटमध्ये धर्मसंसद बनणार आहे आणि या धर्मसंसदेमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये हिंदू मेंबर ऑफ पार्लमेंट असतील, लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मुसलमान धर्मगुरू मेंबर ऑफ पार्लमेंट असतील, ब्राह्मण पुजारी किंवा ब्राह्मण विद्वान हे तिथं मेंबर ऑफ पार्लमेंट असतील, ख्रिस्ती धर्मातले विद्वान तिथं मेंबर ऑफ पार्लमेंट असतील, बौद्ध धर्मातले विद्वान हे तिथं मेंबर ऑफ पार्लमेंट असतील, अगदी लिंगायत, शीख, ख्रिश्चन, भारतामध्ये जेवढे बी लहान मोठे धर्म अस्तित्वात आहेत त्या सगळ्या धर्माच्या लोकसंख्याप्रमाणे तिथं त्या धर्म संसदेमध्ये मेंबर ऑफ पार्लमेंट बनतील, खासदार बनतील. आणि याचा नेमका आधार काय, म्हणजे तुम्ही हे जे म्हणता आहेत म्हणजे याचं सुतोवाच असं झालेलं नाहीये, म्हणजे नेमकं तुम्ही याचा संदर्भ किंवा नेमकं कशावरून हे म्हणतायत की संसदेमध्ये धर्मगुरूंना, सर्व धर्मगुरूंना त्या धर्माचं प्रतिनिधित्व म्हणून बोलवलं जाईल, याचा आधार नेमका काय आहे? त्याचा आधारही मी तुम्हाला सांगतो की जेव्हा ब्राह्मणवादासाठी जेव्हा एखादं काम करतो, ब्राह्मणवादासाठी जेव्हा एखादं काम करतो तेव्हा तो त्याला ब्राह्मण हा शब्द जोडत नाही. तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी हे 150-200 वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे की ब्राह्मण आपल्या हितासाठी जेव्हा काम करतो तेव्हा तो ब्राह्मण शब्द वापरत नाही. मी हे अनेक वेळा सांगतो, आता पुन्हा सांगण्याची वेळ आलेली आहे. जेव्हा पुण्यामधल्या ब्राह्मण विद्वानांनी इंग्रज सरकारकडे अर्ज केला, काय अर्ज केला की क्लास 1 आणि क्लास 2 च्या नोकऱ्या या इंग्रज लोकांना दिल्या जातात, गोऱ्या लोकांना दिल्या जातात, तर या क्लास 1 क्लास 2 च्या नोकऱ्यांमध्ये आम्हा हिंदूंना आरक्षण पाहिजे, अशी भाषा त्या अर्जामध्ये होती. आणि तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंकडे कार्यकर्ते गेले, त्यांनी ते दाखवलं की तात्यासाहेब हे बघा यांनी काय सुरू केलंय. तेव्हा तात्यासाहेब म्हणतात की नाव हिंदूंचं आणि गाव मात्र ब्राह्मणांचं, अगदी स्पष्ट शब्दात तात्यासाहेब महात्मा फुले सांगतात. त्यामुळे ब्राह्मण जेव्हा त्यांनी काय सांगितलं की आरक्षण हिंदूंच्या नावाने मिळेल, पण ते सगळं उपभोगणार कोण? ब्राह्मणच उपभोगणार. ते ओबीसीच्या वाट्याला येणार नाही, शूद्राच्या वाट्याला येणार नाही, पण मागतात मात्र ते हिंदूंच्या नावाने. बाबरी मस्जिद पाडली हिंदूंच्या नावाने, राज्य कुणाचं आलं? भाजपचं आलं, RSS आलं, म्हणजे ब्राह्मणांचं राज्य आलं. बाबरी मस्जिद पाडली हिंदूंच्या नावाने आणि हिंदूंनीच पाडली, ज्याच्यामध्ये तुम्ही नेहमी सांगतात की ओबीसी मोठ्या प्रमाणात होते, त्याच्यात वस्तुस्थिती आहे ती अमान्य करण्यात काय हे नाहीये. तर बाबरी मस्जिद ब्राह्मण राष्ट्रासाठी नाही पाडली गेली, त्यांनी असं शब्द नाही वापरले, त्यांनी शब्द वापरले हिंदूंसाठी बाबरी मस्जिद पाडायची आहे आणि नंतर मग तो हिंदू राष्ट्र शब्द पुढे येतो, लक्षात घ्या. पण मात्र प्रत्यक्षात सत्ता भाजपची आली, RSS आली, म्हणजे ब्राह्मणांची सत्ता आली 2014 पासून. तर ही धर्मसंसद ते असं कधीच म्हणणार नाही की फक्त हिंदू धर्मासाठी आहे किंवा फक्त ब्राह्मणांसाठी आहे, असं ते कधीच म्हणणार नाही. ते काय म्हणतील, धर्मसंसद सगळ्या धर्मांसाठी खुली आहे. म्हणजे आम्ही किती पुरोगामी आहोत, आम्ही किती सेक्युलर आहोत, आम्ही किती सर्वधर्म समभावी आहोत, हे त्याच्यातून म्हणजे भारतीय राज्य घटनेच्या पलीकडे काही करणार नाहीत. ते भारतीय राज्य घटनेतले शब्द वापरूनच ते धर्मसंसद आणणार, कायदा बनवणार आणि करणार. सगळ्या धर्मांना समान हक्क मिळाले पाहिजेत म्हणून धर्मसंसद. अमुक भारतीय संविधानामधलं बाबासाहेबांनी अमुक कलम झालं का?
तर बाबासाहेबांच्या संविधानाला कुठेही धक्का न लावता ते ब्राह्मण राष्ट्र आणणार म्हणजे आणणार, आणि त्याच्यासाठी मग धर्मसंसद, आणि मग या धर्मसंसदेमध्ये सगळ्या धर्मांना ते सामील करतील. याचं कारण असं की मग प्रत्येक धर्मातले जे काही शूद्र अतिशूद्र आहेत, अस्पृश्य आहेत, प्रत्येक धर्मामध्ये ओबीसी आहेत, पण यांचं आपण दमन करण्यासाठी त्या धर्माचेच धर्मगुरू कायदे बनवतील. मुस्लिम धर्मामधले जे अछूत आहेत, जसं मेहतर आहेत, साफसफाई करणारे आहेत, या जाती आहेत मुस्लिम धर्मामध्ये, अछूत जाती, अस्पृश्य जाती, यांचं दमन करण्यासाठी कायदे कोण बनवतील? मुस्लिम धर्मगुरूच बनवतील, धर्म संसदेमध्ये बसून, मेंबर ऑफ पार्लमेंट बनून. आणि मग भारतीय राज्यघटनेची त्याला मान्यता राहणार, कारण सर्व धर्म समभाव, सेक्युलर. अलग लक्षात. तर म्हणून हा संदर्भ आहे, मी जे हे सांगतोय त्याला हा संदर्भ आहे. कारण भारतीय जनता पक्ष बऱ्याच वेळा ब्राह्मणवादी कायदे बनवतं, परंतु ते भारतीय लोकशाहीचं नाव वापरून आणि भारतीय संविधानाचा संदर्भ वापरूनच करतात, लक्षात घ्या. आणि एखाद दुसरा लॅटरल एंट्री सारखं वगैरे काही आलं पुढे, तर त्याला आपण किती विरोध करतो तुम्हालाही मलाही माहिती आहे, ते आपण किती विरोध करतो. ते संविधानाच्या विरोधात गेलेत तरी फारसा काही विरोध कुठून होत नाही, आणि त्याला नंतर आता लॅटरल एंट्रीला मान्यता मिळून गेली आहे. म्हणजे कुठल्याही वरिष्ठ पदं भरायची असतील, क्लास 1 क्लास 2 मोठी पदं, जबाबदारीची पदं, मग ते मिलिटरी मधली असतील किंवा आणखी संसदेमध्ये असतील किंवा आणखी सचिवालयामधले असतील, ही सगळी लॅटरल एंट्रीने आजकाल भरली जाते. कोणी विरोध करत नाही, कुणी सुप्रीम कोर्टात जात नाही, कुणी हायकोर्टात जात नाही, आता त्याला मान्यता मिळून गेलेली आहे. तर अशा प्रकारे ब्राह्मण राष्ट्राला मान्यता मिळवण्यासाठी हे सगळे लोकशाही फंडे, संविधानाचे फंडे ते वापरणार आणि लोकांची मान्यता घेणार, आणि लोकांच्या डोक्यावर ते ब्राह्मण राष्ट्र, नवी पेशवाई, अत्यंत भयानक, म्हणजे पुण्यामधली पेशवाई किमान महाराष्ट्रापुरती मर्यादित होती, परंतु ही अखिल भारतीय दिल्ली मधली पेशवाई पूर्ण भारत. बिलकुल बिलकुल. पण हे झालं म्हणजे हे एक प्रकारे म्हणजे पुढच्या दृष्टीने ते काय करणार आहेत ही एका बाजूने आपल्याकडूनच होणारा हा प्रोपोगंडाही असेल, प्रचारही असेल. दुसरी बाब, जर समजा या देशातील तात्यासाहेब फुले असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे एक एक व्यक्ती म्हणून या व्यवस्थेला थोपवू शकतात. अशा काळात त्या तिघांचंही विचार वारसा एकत्रित असताना या तुमच्या भाषेत ब्राह्मणी राष्ट्राला रोखण्यासाठी या नव्या परिस्थितीमध्ये काय पर्याय, हा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो आहे. हे बघा, हा अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही उपस्थित केलेला आहे की मग आता मला एक कॉमेंट आलेली होती या मुद्द्यावर की तुम्ही बहुजनांना भयभीत करत आहात, तुम्ही बहुजनांना घाबरवत आहात वगैरे वगैरे. आता तात्यासाहेब महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज हे जे काही सांगत होते त्या काळामध्ये की हिंदूंच्या नावाने ब्राह्मणच राज्य करणार वगैरे वगैरे, तर हे काही घाबरवणं होतं का? नाही, ते जागृत करणं होतं. एखाद्याला संकटाची जाणीव करून देणं किंवा बारे संकट येत आहे म्हणजे त्याला घाबरवणं नाही, तर त्या संकटापासून मुक्ती कशी मिळवायची किंवा ते संकट येणारच नाही यासाठी काय तयारी करायची, ती तयारी करण्यासाठी ही जागृती अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे मी धर्मसंसदेबद्दल जे बोलतो आहे ते मी प्रोपोगंडा करण्याचा प्रश्नच नाही. माझ्याजवळ काही दैनिक नाही, माझ्याजवळ काही चॅनल नाही. आता अमर उजाला त्यांचंच आहे, सगळं मीडिया त्यांचं आहे, ते प्रचार करतायत. मी प्रचार करायची काय गरज आहे? मी माझ्या बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी धर्मसंसदेच्या भयानकतेबद्दल सांगतो आहे की धर्मसंसदेच्या माध्यमातून सगळ्याच धर्मामध्ये ब्राह्मणवाद कसा रुजवला जाणार आहे आणि एकूणच भारतामध्ये ब्राह्मण राष्ट्र कसं येणार आहे, सगळ्यांची मान्यता घेऊन हे महत्वाचं आहे. जर सगळ्यांची मान्यता नसेल तर प्रतिक्रांती होत असते आणि ते राज्य लगेच उलथवलं जातं. परंतु सगळ्यांची मान्यता घेऊन जे राज्य येतं ते उलथवता येत नाही, कारण ते प्रदीर्घ सांस्कृतिक प्रबोधनावर, सांस्कृतिक म्हणण्यापेक्षा कुप्रबोधनावर ते ब्राह्मणवादी राष्ट्र उभं राहणार असल्यामुळे तुम्हाला पुन्हा नवी सांस्कृतिक क्रांती करावी लागेल आणि
बहुजनांची परंपरा जी ब्राह्मणवाद विरोधी परंपरा आहेत, मग तो कानबाईचा उत्सव असेल, बळीराजाचा पितृपक्ष किंवा ज्याला श्राद्ध पक्ष म्हणतो तो ब्राह्मणवाद विरोधी आहे. कानबाई ब्राह्मणवाद विरोधी आहे. गवर्णी ब्राह्मणवाद विरोधी आहे. चक्रपूजा, सगळ्या भारतभर या प्रथा आहेत. ओबीसींनी सांभाळून ठेवलेल्या. फक्त अपवाद असा आहे की काही ठिकाणी त्याचं ब्राह्मणीकरण झालंय. ते ब्राह्मणीकरण आपल्याला हटवावं लागेल. आपल्याला ते हटवावं लागेल आणि त्यासाठी सांस्कृतिक क्रांती आपल्याला करावं लागेल. सांस्कृतिक प्रबोधनाची क्रांती करावी लागेल, जी स्वामी पेरियारांनी केली. तुम्ही ज्या महापुरुषांची नावं सांगितलीत, फुले, शाहू, आंबेडकर, हे तिघे तर महाराष्ट्रातले महापुरुष आहेत. अहो, एकाच महाराष्ट्रात 3-3 महापुरुष असताना इथे भाजपचं राज्य येतं, ब्राह्मण मुख्यमंत्री बनतो आणि तो ब्राह्मण मुख्यमंत्री उघडपणे सगळे काही करत असतो ब्राह्मणांच्या बाजूने आणि ब्राह्मणांना संरक्षण देत असतो. मग तो राहुल सोलापूरकर असेल किंवा तो भिडे गुरुजी असेल किंवा आणखी कोणी असेल, तर हे सगळं उघडपणे तो ब्राह्मणांसाठी करतो आहे ब्राह्मण मुख्यमंत्री. हे तिघं महापुरुष असताना आणि तामिळनाडूमध्ये एकच महापुरुष स्वामी पेरियार यांनी करून दाखवलं. लक्षात घ्या. त्यामुळे महापुरुषांचा किती गवगाव करायचा आणि किती डोक्यावर घेऊन नाचायचं याला काही मर्यादा असते. ज्या राज्यात सगळ्यात जास्त फुले शाहू आंबेडकरांना डोक्यावर मिरवलं जातं त्याच राज्यात ब्राह्मणवादाचं सरकार येतं. हे आपण विसरून चालणार नाही. एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही महापुरुषांच्या, बघा, महापुरुष हे जसे क्रांतिकारक असतात त्यांच्या जीवनामध्ये आणि ते आपल्याला प्रबोधन करून आपल्यालाही क्रांतिकारक बनवत असतात, त्याचप्रमाणे काळाच्या ओघामध्ये नंतर महापुरुष हे आपल्या पायाच्या बेड्या बनण्याची शक्यता असते आणि ते महाराष्ट्रात झालेलं आहे, होत आहे. लक्षात घ्या. त्याच्या पुढे आपण जायला तयारच नाही. स्वामी पेरियार यांनी तात्यासाहेब महात्मा फुलेंचं विचार, बाबासाहेबांचे विचार, शाहू महाराजांचे विचार, या सगळ्यांचे विचार एकत्र करून मग स्वामी पेरियार यांनी त्या सगळ्या विचारांचा विकास केला आणि तामिळनाडूमध्ये त्याची अंमलबजावणी केली आणि तामिळनाडूमध्ये आज ब्राह्मणवाद विरोधी बहुजनांचं राज्य आहे, ओबीसींचं राज्य आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पर्याय तुमच्या आमच्या समोर आहे, आम्ही त्याच्याकडे बघतच नाही. आम्ही तामिळनाडूचं नाव कधी घेतच नाही. मला सांगा, एक तरी वक्ता सांगा, एक तरी लेखक दाखवा, एक तरी असा एखादा माणूस दाखवा की ज्याने कुठेतरी स्वामी पेरियार यांचा उल्लेख केला आहे आणि महाराष्ट्रामध्ये हे सगळं झालं पाहिजे असं याच्यावर भर दिलेला आहे, असा एक तरी विद्वान दाखवा मला. दलित, आदिवासी, ओबीसीमध्ये एकही विद्वान नाही. उलट तिथे औरंगाबादला आमचे वाकेकर साहेब जे आहेत त्यांनी स्वामी पेरियार यांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न केला, तर तिथे विरोध झाला आणि किती लोकांनी त्यांना साथ दिली, सोबत दिली, हेही आपण बघितलं पाहिजे. तर आपल्या समोर तामिळनाडूचं जिवंत उदाहरण आहे की जे प्रदीर्घ काळापासून यशस्वी होत आलेलं आहे आणि पुढेही यशस्वी अनेक वर्ष होत राहणार. असं जे ताजं उदाहरण आहे, जिवंत उदाहरण आहे, ते तामिळनाडूचं उदाहरण आपण सोडून देतो आणि ते उत्तर प्रदेशचं उदाहरण सांगतो, मायावतीचं, की जे फेल गेलेलं आहे. उत्तर प्रदेशचं जे आहे ते पूर्ण RSS BJP मध्ये सामील झालेलं आहे, मायावतीचं राजकारण. त्याचं उदाहरण आपण डोक्यावर घेऊन नाचतो. आणि जे फेल गेलेलं आहे ते कशाला डोक्यावर नाचवता? जे यशस्वी आहे, प्रदीर्घ काळापासून यशस्वी आहे, ते तामिळनाडूचं उदाहरण तुम्ही लोकांना काय सांगत नाही? ते का लपून ठेवता तुम्ही? तर ही जी काही प्रवृत्ती आहे आपल्या आपल्या जातीच्या महापुरुषांना डोक्यावर घेऊन मिरवण्याची, ही फार घातक आहे. असं जर तुम्ही आपल्या जातीच्या महापुरुषांना डोक्यावर मिरवणे म्हणजे महापुरुषांना आपल्या महापुरुषांच्या बेड्या बनवणं आपल्या पायामध्ये. ते डोक्यावर घेणं म्हणजे डोक्यावर नसतं, ते पायामध्ये बेड्या बनवणं असतं. लक्षात घ्या. तर जोपर्यंत आपण महापुरुषांच्या अशा या दैवतीकरणाच्या पासून निघून खऱ्या खुऱ्या क्रांतिकारक महापुरुषाला जो आज यशस्वी आहे त्याचं अनुकरण केलं आणि तामिळनाडूचं जर आपण अनुकरण केलं तर निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो, हे जे काही धर्म संसदेच्या माध्यमातून ब्राह्मणवादाचं राजकारण येत आहे, ब्राह्मण राष्ट्रवाद येत आहे, हे त्याला आपण विरोध करू शकतो, करायला पाहिजे. नाहीतर तुमचे नातू पंतू तुम्हाला 50 वर्षानंतर 100 वर्षानंतर तुम्हाला दिसतील तोंडाला गाडगं मडकं लावून. आणि एक नवीन गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ही आता अधिकृतपणे धर्मसंसदेच्या माध्यमातून जेव्हा धर्मसंसद स्थापन होईल आणि काम करेल, धर्मसंसदेचा पहिला कायदा
मंजूर झालेला तुम्हाला दिसेल की दलित, आदिवासी आणि ओबीसी या कॅटेगरी मधल्या सर्व जाती या अस्पृश्य म्हणून घोषित करण्यात येत आहेत. असा कायदा बनणार म्हणजे बनणार. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि मग जे कोणी आज असतील, मराठा असतील, माडी असतील, तेली, कोळी, न्हावी, धोबी असतील, हे सगळे तुमचे नातूपंतू तोंडाला गाडगे मडके बांधून आणि पाठीमागे झाडू बांधून नव्या पेशवाईमध्ये तुम्हाला फिरताना दिसतील. आणि ते जे नातूपंतू आहेत, तोंडाला गाडगे मडके बांधलेले आणि झाडू बांधलेले, ते ब्राह्मणांना शिव्या नाही देणार. ते शिव्या देतील आपल्या आजोबाला, ते शिव्या देतील आपल्या पंजोबाला की माझा आजोबा, माझा पंजोबा हा हरामखोर होता, याने योग्य वेळेस तो जागृत झाला नाही आणि त्याने ब्राह्मणवादी विचारधारेला विरोध केला नाही, म्हणून आज ब्राह्मण राष्ट्र आलं आणि आमच्या या पिढीच्या नशिबी हे गाडगं मडकं आलं. तर हे फार भयानक आहे. हे घाबरवणं नाही आहे, हे जागृत करणं आहे, हे लक्षात घ्या. हे जागृत करणं आहे. बिलकुल बिलकुल बिलकुल. म्हणजे धर्मसंसदेच्या निमित्तानं आजच्या चर्चेमध्ये प्राध्यापक श्रावणदेवरी यांनी जो आपला विचार मांडत असताना येणाऱ्या काळाची काही संकट आहेत, म्हणजे धर्मसंसदेच्या माध्यमातून हिंदू राष्ट्राच्या नावाखाली ब्राह्मण राष्ट्र आणि ब्राह्मण संस्कृती या देशामध्ये रुजवण्याचा हा एक मोठा प्रयत्न आहे आणि हा सत्तेच्या आवरणाखाली होतो आहे. आणि त्या संदर्भात नेमकं काय करायला हवं या उपाययोजनेच्या संदर्भातही ते बोललेले आहेत. आणि म्हणून आजच्या या धर्मसंसदेच्या चर्चेच्या निमित्तानं प्राध्यापक श्रावणदेवरे सर यांनी त्रिवेज मीडियाला जो आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. धन्यवाद. जय ज्योती, जय भीम, जय संविधान. थँक्यू.